हाय मित्रांनो, बघा आमच्याकडे 12:30ला इथे दुपारच्या 12:30ला लाईट येते. बघा खूप चालू आहे पाणी दारात भरायला. पोरांना झोपवलं. आता एक तरी उठले, त्याला दूध देऊन आले, एक पाणी लावून इकडं. आता बघा घासाला पाणी सोडले. इकडल्या सगळ्या नळ्या काढले ते का तसं ते नळ्या असल्यावर नळ्याला सोडत होता ना ड्रिपला, पण आता ते इथलं सगळं रान मोकळं असल्यामुळं आपली पाळी आहे ना पाण्याची, त्याच्यामुळे मग नुसतं घासाला सोडायसाठी हे असं सोडले मोकळं. बघा पाणी फिल्टर काढून तो का ते फिल्टरचं काढलं पाणी सोडले. आता इकडं आता हे घासाला नुसतं घासच तेवढा आहे आता, म्हणून घासासाठी सोडले. पाणी बघावं लागतं सारखं सारखं, घेऊन कुठवर गेले काय गेले. बघा हे आमचा घास आहे बघा गुरांचा. गुरांना घास केला एवढा. मका केली होती, अजून दररोजातला लय पाला होता. पाला नेहून नेहून गुरांना टाकला. आता हे सगळं खालच्या बी ड्रीप गोळा केले त्या. आता 7 जूनला मिरग निघते ना, मग मका टाकायचे. बघा हे सगळं ते असलं हे काढून टाकले. बघा हे सकाळी घास न्यायचं ना, आता अजून घास न्यायचा, संध्याकाळी घास न्यायचा, कुट्टी करायची टाकायची. अजून कवा 12:30ला लाईट आली आहे. बघा सारखं कुठल्या सरीला गेले पाणी काय गेले सारखं बघायला यावं लागतं. मधनं मग कोणतं कपडे टाकायला गिरायक येते, ब्लाऊज शिवायचं असते, पोरांचं असते. बघा चतुर उडायला दिसलं का तुम्हाला? किती चतुर आहे ते बघा. तो का दिसलं का चतुर गेलं बघा उडून. बघा लय होते तो का तिथे बसले तर आता चतुर गेले तर उडून. तिथं बसले होतं काय की हे झाड पडले बघा कावदानानं. मला तोडायचं चतुरनं आता. बघा हे झाड कसं वाऱ्यानं पडलं लिंबाचं. तिथनं असं वरनं तो का ती नारळ झाड तिथनं असंच खाली इकडं पाणी जातं. ही सगळ्यांना गोळा करून ठेवले त्या. आता ही बघा घासातलं तर हे आज इथले गवत काढायचं आहे. घास थोडा आणि हे गवत थोडं. चत्राचं पिलो आहे काय की बारकुसं, त्याला पळायला येई नाही ग बाय, कसं करावं. चतुर पाहिलेत का तुम्ही? बघा ही काय झालं, ही ते टी काढले ना, मग त्याचं पाणी इकडे जाऊन हो का हे गवत आले. मग जरा उंच येऊ द्यावं म्हणलं जरा, म्हणजे गुरांना तर होतं या, म्हणून ह्याला उंच येऊ दिले. बघा हे आता काढून म्हणजे एका टायमाचं तर भागतंय त्यांचं. आमच्या इकडे लय वैरणीचा प्रॉब्लेम आहे व पाण्याचा प्रॉब्लेम आहे. उन्हाळ्या दिवसाचा पाण्याचा प्रॉब्लेम, उन्हाचा प्रॉब्लेम, सगळं ऊन लय लागतंय माळरानाला. तरी आम्ही लय झाडं लावली ती. बघा कसं झाडानं सगळं घर, आमचं घर दिसत नाही झाडातनं खरं म्हणजे. पुढनं बी झाड आहे ती, मागुटनं बी झाड आहे ती, सगळी झाडातनं घरच आमचं. लांबनं तर कुणाला दिसत नाही आमचं घर झाडातनं. आणि इथं आमचंच काय सगळ्यांची घरं तशीच आहे ती. ऑलराऊंड कडनी झाडं आणि मध्ये घर आहे ती. कारण उन्हाळ्यात उष्णता इतकं ताप देते ना, आणि वारं कावदानाचं सगळं असं पत्र ते उडून जाते. वारं कावदानाचं तर असं मोकळं असल्यानंतर लय तकलीफ होते त्याच्यामुळं. आता पाणी हो का आत्ता तर हितवर आले. आता ही कलीस सरी अजून भिजली नाही. ही कलीस फक्त सरी भिजली आहे बघा. ही कलीस सरी भिजली नाही अजून काही. चला तर मग बघा हे किती ऊन आहे बघा. कसलं ऊन पोळायला लागले, कसलं ऊन आहे. पोरांना आणावं तर लय ऊन लागते म्हणून त्यांना झोपून आले. आता उठले ती का काय, अजून तरी हितवर यायला अजून अर्धा पाऊण तास लागते पाणी. मग दुसरं दार मोडून जावं लागते. असं दार मोडून जाते, पोरं उठले ते का बघते, येते अजून येते, पाणी कुठवर आले बघते. कारण उन्हामुळं पाण्याचं लय टंचाई आहे ना. थोड्या वेळ मोटर बंद करावं लागते, मग चालू करावं लागते. बघा हे आमचं घर तिकडं आहे बघा, दिसते का किती झाड आहे ते बघा. बघा आमचं घर तुम्हाला आवडलं तर लाईक सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग बाय सगळ्यांना.